नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 4 महिने उलटूनही ग्रामसेवक आरोग्यसेवकांची परीक्षा होईना. विविध संवर्गातील 19,460 पदांसाठी भरती. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांनी विविध संवर्गातील एकूण 19,460 पदांच्या भरतीसाठी 4 महिन्यापूर्वी जाहिरात काढली होती. त्यापैकी जवळपास 90% पदांसाठी परीक्षा घेण्यात आली असून अद्यापही ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पदाची परीक्षा घेतली नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करून 4 महिन्यानंतरही परीक्षेसाठी उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागत आहे. औषध निर्माता अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य पर्यवेक्षक, ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता LP, कनिष्ठ आरेख, कनिष्ठ लेखाधिकारी आणि कनिष्ठ सहाय्यक लिपिक. त्यानंतर पुढे बघा, सहाय्यक लेखा जोडारी, तारतंत्री, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लघु टंकलेखक, रिंगमन, लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, सांख्यिकी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांसाठी जाहिरात काढली होती. तर बघा, संवर्ग निहाय पदे आरोग्य पर्यवेक्षकासाठी 4, त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष 70, आरोग्यसेवक हंगामी फवारणी कर्मचारी 48, आरोग्य परिचारिका 225, औषध निर्माता अधिकारी 19 आणि कंत्राटी ग्रामसेवक 83 अशी नांदेड जिल्हा परिषदेसाठी जाहिरात होती विद्यार्थी मित्रांनो. तर बघू शकता, छत्रपती संभाजीनगर लोकमत या वृत्तपत्रामध्ये छापून आलेली बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला माहितीच आहे की आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक या पदाची अजूनपर्यंत परीक्षा झालेली नाही आहे. विद्यार्थी प्रतीक्षेत आहे की केव्हा परीक्षा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच ही परीक्षा होणार आहे. तुम्ही अभ्यास करत राहा आणि कंटिन्युअसली, त्यामुळेच तुमचं रिव्हिजन जास्त होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क जास्त मिळण्यास मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, आता डिसेंबर पूर्ण संपलेला आहे, जानेवारीमध्ये परीक्षा ही होणारच आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.